नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। तर आपला आजचा विषय असा असणार आहे की आता नवोदयच्या एग्जाम्स येत आहेत 13 डिसेंबरला। आपली नवोदयची एग्जाम आहेत किती 13 डिसेंबरला। तर त्या 13 डिसेंबरला तुम्ही जी परीक्षा देणार आहेत त्याच्यात ही OMR शीट तुम्हाला भेटणार आहेत। OMR शीट म्हणजे काय, त्याच्यावर तुम्ही जे सर्कल करतात, राऊंड करतात आन्सरला ते। तर ती OMR शीट कशी भरायची, त्याच्यावरची इन्फॉर्मेशन कशी भरायची, यावर आपला व्हिडिओ आजचा असणार आहे। तर सर्वांनी व्यवस्थितरित्या लास्ट पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की जेणेकरून आता तुमची ही OMR जी शीट आहे ती याच्यात चेक होते, मशीन मध्ये चेक होते, आणि ती जर इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित भरलेली नसेल तर तुमचा पेपर हा चेक होत नाही। मला जर ही चुका टाळायच्या असतील तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा इन्फॉर्मेशन, आता इन्फॉर्मेशन भरायची आपल्याला, बरोबर। तर तुम्हाला हॉल तिकीट भेटेल, तर हॉल तिकीटवर तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 असा 7 अंकी तुम्हाला समजा 2 3 4 9 8 7 5 असा काहीतरी रोल नंबर दिलेला असेल। तो रोल नंबर तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे। त्या अगोदर तुम्हाला जेव्हा पण ही शीट भेटते आताच तुम्ही सर्व रूल्स याच्यात वाचून घ्यायचे आहेत। याच्यात रूल्स काय दिले, यूज ओनली ब्ल्यू और ब्लॅक बॉल पेन, पॉइंट बॉल पेन वापरायचा, जेल पेन वापरायचा नाही, आणि ब्लॅक किंवा ब्ल्यूच वापरायचा। प्लीज डार्कन द कंप्लीट सर्कल, जर एक सर्कल दिलंय तर व्यवस्थितरित्या डार्क करायचंय। तिसरा मुद्दा काय आहे आपल्याला, डार्क ओनली वन सर्कल, एकच सर्कल डार्क करायचंय। कधी कधी काय होतात, आपण जर एक सर्कल केलं आणि आपल्याला वाटलं नाही याचा आन्सर दुसरं आहे, तर मग त्याला असं खोडून मग दुसरं राईट करणं हेही चुकीचं आहे। 2 सर्कल करणं हेही चुकीचं आहे, एक राईट और रॉंग करणं हेही चुकीचं आहे, आणि सर्कल पूर्ण असं पुरेपूर पद्धतीने एकदम गोल काटोकाट भरणं आवश्यक असतं। त्याच्यानंतर नो चेंज इन द आन्सर वन्स मार्क अलाउड, त्याच्यानंतर एकदा जर आपण आन्सर दिलं तर नंतर मार्क करणं चालत नाही। प्लीज डू नॉट मेक एनी स्ट्रे मार्क ऑन OMR शीट, OMR शीट जितकी तुम्ही स्वच्छ आणि क्लीन ठेवाल तितकी चांगली गोष्ट, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे मार्क्स आपल्याला नको। रफ वर्क मस्ट बी डन ऑन द OMR शीट, आता रफ वर्क मस्ट बी डन, नॉट डन बी ऑन OMR शीट। रफ वर्क असतो, आपण जे सोल्युशन्स वगैरे करतो ते OMR शीट वर करायचं नाही, त्याच्यासाठी वेगळा पेपर तुम्हाला अलॉट केला जातो। आता मार्क युअर आन्सर ओनली इन द अप्रोप्रिएट स्पेस ऑफ OMR शीट अगेन्स्ट द नंबर करस्पॉन्डिंग टू द क्वेश्चन। आता याच्यावर काय करायचंय, तुम्हाला व्यवस्थितरित्या तेच क्वेश्चन मार्क करायचंय, जे तुम्हाला आन्सर जे त्यालाच मार्क करायचंय, ज्याच्यावर तुम्हाला काय करायचंय, गोल करायचंय। कळालं, हे सर्व नियम व्यवस्थित समजून घ्यायचे। त्याच्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट इन कॅपिटल लेटर, महत्वाची गोष्ट असणार आहेत। आता माझं नाव आहे RISHI ऋषी KADAM कदम। आता बरोबर ह्या बॉक्स मध्ये बसले पाहिजे इतकंच मोठं लिहायचं आहे, आणि सगळे वर्ड्स कशामध्ये लिहायचे, कॅपिटल मध्ये लिहायचे, स्मॉल मध्ये लिहायचं नाही। आणि जर यदाकदाचित तुमची चुकीही झाली तर फक्त एक रेष मारायची, अशी असं खाडाखोड करत बसायची नाही। कळालं, एवढंच हे टाळायचंय तुम्ही, कळालं का। आता इथे तुमचं नाव टाकलं, जे हॉल तिकीट वर नाव आहे तेच तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचं। आता इथे काय, फादर्स नेम इन कॅपिटल लेटर। आता फादर्स नेम SUDHAKAR सुधाकर, जर तुमचं फादर्स नेम कॅपिटल मध्ये सुधाकर कदम असं दिलंय, सुधाकर दिगंबर कदम असं दिलंय, फुल फॉर्म मध्ये जसं नाव दिलंय तसं तुम्ही व्यवस्थितरित्या टाकायचं। कळालं। त्याच्यानंतर आता बघा, फादर्स नेम तुम्ही फिलअप केलेत, बरोबर, फादर्स नेम तुम्ही फिलअप केलेत। त्यानंतर आता एक्झाम्पल हाऊ टू फिल लँडमार्क ऑन द स्लाइड 2, आता स्लाइड 2 कशी भरायची याचं तुम्हाला काय दिलेले आहेत, सिम्बॉल दिलेले आहेत। आता हे तर तिथे तुम्हाला सांगितलेलंच आहेत, पण पुढच्या याच्यामध्ये मीही व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगून देतो कशी फिलअप, व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगतो मी, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा याच्यात काय की हा रोल नंबर दिलाय, रोल नंबर आपणच बघितलाय 1 2 3 4 5 6 7, आता 7 अंकी तुमचा रोल नंबर आहे। इथे जर तुमचं आलं 2 तर याच्यामध्ये 2 फाइंड आउट करायचं आणि त्याला सर्क्युलेट करायचं। इथे आहे 4 तर इथे 4 आउट फाइंड आउट करायचं आणि त्याला सर्क्युलेट करायचं। तुमचा रोल नंबर व्यवस्थित लिहून घ्यायचा, आणि ह्या नंबर मधले ते, आता इथे जर समजा 9 आहे तर इथे 9 सर्क्युलेट करायचं। कळालं। तसंच
टेस्ट मेन टेक्स्टबुक बुकलेट नंबर. आता जे तुम्हाला बुकलेट दिलेले आहेत, बुकलेट म्हणजे काय, जी प्रश्नपत्रिका दिलेली आहेत त्याचा नंबर तुम्ही व्यवस्थित तपासून घ्यायचा. OMR शीटवर तो नंबर आपल्याला टाकावा लागतो. राईट साईडला वरती हा सीट नंबर तुमचा OMR जी शीट आहे, क्वेश्चन सीट आहे, त्याचा नंबर तुम्हाला दिलेला असतो, तो इथे टाकायचा आणि सेम ॲज इट इज तिथे पण भरून घ्यायचं. आता टू बी फिल्ड बाय विजिलिगेटर म्हणजे काय, जो आपला गार्ड करणार आहेत, जे आपल्याला ज्यांची ड्युटी आपल्याला पेपरवर आपल्यावर नजर ठेवण्यासाठी झालेली आहेत, जे विजिलेटर आहेत, त्यांना आपलं हे काय करणार आहेत, चेक करणार आहेत आणि ही पूर्ण इन्फॉर्मेशन ते भरणार आहेत. आपला डिस्ट्रिक्ट कोड काय, स्टेट कोड काय, ब्लॉक काय, सेंटर काय, ते कोड हे ते भरणार आहेत. कळालं. आणि हा नंबर हाच बुकलेट नंबर असतो आपला. हा नंबर काय असतो, बुकलेट नंबर असतो. हाच इथे टाकायचा. इथे टाकायचं काय 3000001. आता 3 आणि मग बाकीचं काय 0000001 अशा पद्धतीने. तेच अनुक्रमाने रोल नंबर आता इथे तुम्ही भरलाय, तिथे जे गार्ड करणार आहेत ते भरतील. आणि हा बुकलेट नंबर चेक करून घ्यायचा आहे. जर आन्सर बुकलेट नंबर, आन्सर आपल्या जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यावरचा आणि हा कोड सारखा असला पाहिजे, ए हा दोघं असला पाहिजे. कळालं तुम्हाला, व्यवस्थितरित्या कळालं. हेच लक्ष ठेवायचं फक्त तुम्हाला, याच्यावरच लक्ष ठेवायचं की आपल्याला सांगतात काय आणि आपण करतो काय. कळालं का. चला आता पुढचं बघूयात आपण. पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, काय इन्फॉर्मेशन. आता लास्टचा बॉक्स भरायचा आपल्याला. बघा, स्टॅम्पल पुट द सेंटर, स्टॅम्पल इन द ब्ल्यू बॅग टू पुट द सेंटर. आता हे काय करणार आहेत, जिथे हे नाव आलेत तर ते काय करणार आहे, स्टॅम्प देणार आहे तिथे. पण सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग हँड. आता इथे काय करायचं, आपल्याला सिग्नेचर करायची आपली आणि इथे जे आपल्याला गार्ड करणार आहेत त्यांचे सिग्नेचर आहेत. आणि बाकी सगळं तुम्हाला काय करायचं आहे याच्यात, बाकी सगळं आता जिथे इन्फॉर्मेशन फिलअप करून झाली की इथे तुमचे आन्सर फिलअप करायचे. फक्त की तुम्हाला काय काय आन्सर्स लिहायचे, हे सगळे आन्सर्स तुम्हाला काय करायचे इथे फिलअप करायचे. आता तुमचा जर आन्सर तुम्ही पहिल्याच आन्सर ए लिहिलेलं आहे, मग पहिल्याच आन्सर ए सर्क्युलेट करायचं, दुसऱ्याचं डी तर डी सर्क्युलेट करायचं. पण हे असं बाहेर जाऊ द्यायचं नाही, व्यवस्थितरित्या करायचं. कळालं. अशा प्रकारे तुमची OMR शीट भरायची आहेत. तुम्हाला जर अजून काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात आणि कोणतीही मदत माझ्याकडून जी हवी असेल तीही मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. अजून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर लागतोय हेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला 13 डिसेंबरच्या पेपरसाठी खूप खूप बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.